नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या संगीता सोमी किचन मध्ये। चला तर मंडळी, आजची रेसिपी आहे हलवा पापलेटचा रस्सा। त्याचबरोबर हलवा पापलेट फ्राय इथं बनवलेला आहे। तर तुम्ही ह्याची संपूर्ण रेसिपी संगीता सोमी किचन वरती पाहू शकता। त्यासाठी तुम्ही लगेच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला मात्र विसरू नका। बेल आयकॉन प्रेस करा अशाच आपल्या काही गावरान रेसिपी बघण्यासाठी। बघा काय अप्रतिम आपली रेसिपी झालेली। अतिशय चविष्ट आणि टेस्टी असा हा मासा बनतो। एकदम सोप्या पद्धतीने इथे दाखवलेला आहे। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। चला मंडळी, कालवणासाठी आता आपण रस्सा करूया। रस्स्यासाठी तर जास्त कोथिंबीर घेतली, अद्रकचे 2-3 तुकडे ते बारीक करून घेतलेले, त्यानंतर 2 लाल टोमॅटो घेतलेले, त्यानंतर इथे भाजलेला कांदे 2 घेतलेले, पाव वाटी इथं खोबरं घेतलेले, 20 एक लसूणच्या पाकळ्या घेतलेल्या। इथं कांदा जास्त प्रमाणात वापरायचा आहे आणि कोथिंबीर जास्त वापरायची। आता सुरुवातीला खोबरं, कांदा आणि लसूण आपण बारीक करू, त्यानंतर कोथिंबीर, टोमॅटो आणि अद्रकचे त्याची पेस्ट करून घ्यायची। आता या दोन्ही पेस्ट आपल्या तयार झालेल्या आहेत। आता आपण मच्छी साफ करून घेऊया। आता इथं बघू शकता, हा आहे हलवा पापलेट। आता पापलेट म्हणलं तर आपलं जे रेग्युलर पापलेट येतं ते पांढरं असतं आणि त्याची साईज असते ती छोटी असते, त्याला वरून खवले वगैरे नसतात। आता हा मासा आहे ना, तो यालाही खवले वगैरे काही नसतात, एकच काटा मधोमध असतं, त्यामुळे मुलांना खायला एकदम इझिली जातं। त्यासाठी हा मासा मी बनवते आणि ह्याचा फ्राय मासा खूप छान बनतो। आता सुरुवातीला आपण त्याच्यातील घाण काढून घेऊया, साफ करून घेऊया आणि 2-3 पाण्यातून चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे। आतील जी घाण असती काळी वगैरे ती सगळं साफ करून घ्यायचं, त्यामुळे काय होतं, कालवण आपलं कडू म्हणलं जातं। तर आता मी ह्याच्यातील जी घाण आहे मच्छीमधील ती सगळी काढून घेते। याचा रस्सा आहे ना, तो अप्रतिम असा बनतो आणि फ्राय मासा पण खूपच छान बनतो टेस्टी मध्ये। आता आपण याची साफ करून घेतलेले, याच्यावरती पाणी घालून घेऊया। आता यातील काही जे मासा आहे तो मी फ्रायसाठी वापरणार आहे आणि जो डोक्याचा भाग आहे किंवा एखादा दुसरा पीस आहे तो फक्त रश्श्यामध्ये वापरणार। काय होतं, रश्श्यामध्ये जे पीस आपण घालतो तर ते पीस जास्त मुलं किंवा वगैरे कुणी घरात खात नाहीत, तर त्यासाठी जो डोक्याचा भाग असतो किंवा शिफ्टीकरचा भाग असतो त्याचा आपण रस्सा करायचा आणि जे मधले पीस असतात त्याचं आपण फ्राय बनवायचं। आता मी हे सगळं एकत्र साफ करून घेणार आहे, त्यानंतर जे छोटे तुकडे आहेत आणि डोक्याचा भाग आहे त्याचा आपण रस्सा करून घेऊया। बघा आता स्वच्छ पाण्यातून धुवून घेते। सुरुवातीला चोळून घेतलं, त्यानंतर नळाच्या पाण्याखाली 2-3 पाण्यातून छानपैकी स्वच्छ धुवून घेतलं, चाळणीवरती नितळत ठेवलं। आता इथे बघू शकता हे 4 तुकडे घेतलेले, तर ते याच्यामध्ये मी रस्सा बनवणार आहे। तर चला मंडळी, इथं मी छोटी पळी घेतलेली, छोटी पळीच्या साहाय्याने 5 पळी याच्यामध्ये तेल घालून घेतलेलं आहे। मोठी पळी असेल तर 2 पळीमध्ये भागून जातं। आणि नॉनव्हेज म्हटलं की थोडासा रस्स्यासाठी किंवा तरीवाला रस्सा आपण बनवत असतो तर थोडं तेल हे जास्त घालावं लागतं। बघा आता तेल चांगलं गरम झालंय, याच्यामध्ये आपण जो मसाला बारीक करून घेतलेला आहे तोच घालायचा आहे। याच्यामध्ये मी कांदाचा वगैरे एक्स्ट्रा वापर करणार नाहीये। आता हा मसाला घेतलेला आहे, पोहे खायच्या चमच्यानी याच्यामध्ये मी 4 चमचे घालून घेते। आता हा घट्ट मसाला आहे, तर तसं म्हणलं तर 4 चमच्यामध्ये भरपूर बसला जातो आणि तुम्ही 3-4 जणांचा जर रस्सा बनवत असाल तर यांना परफेक्ट हा रस्सा पुरला जाईल। आता हे तेलामध्ये चांगला मसाला आहे तो मिक्स करून घ्यायचा आणि तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। जेवढा छान स्लो गॅसवरती तुम्ही मसाला भाजून घ्याल तेवढा जास्त चविष्ट असं आपलं कालवण आणि रस्सा बनला जातो। आता इथे मी आलं लसूणची पेस्ट अर्धा चमचा घालून घेते आणि मसाला जर तुम्हाला वाटत असेल की लवकर भाजावा तर त्यासाठी काय करायचं, मसाला आपण बारीक करत असताना त्याच्यामध्ये पाणी कमी घालायचं आणि तसंच वाटण करून घ्यायचं, म्हणजे मसाला आहे तो पटकन भाजला जातो। आता बघा मसाला आपला भाजत आलेला आहे आणि आता याच्यामध्ये आपण सुके मसाले ते घालून घेऊया। आता सुरुवातीला इथं मी 1 चमचा भरून लाल तिखट घालते, तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पाव चमचा आहे ती इथं हळद घालून घेते। बघा हळद इथं थोडीशी कमी घालायची, त्यानंतर चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि चांगलं हे परतून घ्यायचं। मसाले जेवढे चांगले भाजाल तेवढे आपलं कालवण आहे ते चविष्ट टेस्टी बनलं जातं। बघा आता याच्यामध्ये सुके मसाले घातलेले आहेत। आता मी हे पूर्ण आहे ते हलवून घेते। त्याच्या आधी इथं मी थोडासा गरम मसाला अर्धा चमचा आहे तो घालून घेते। इथं तुमच्याकडे जर फिश मसाला असेल तर तोही घालू शकता। याच्या सोबत तुम्ही लगेच इथं जिरा पावडर आणि धने पावडर अर्धा चमचा मिक्स करू शकता। मी मागून मिक्स केलेला आहे। हा मसाला सुरुवातीला भाजून घेतला, आता तुम्हाला दाखवते कसा भाजलेला आहे तो। त्याचा कलर तुम्ही बघू शकता, साइडून तेल सोडायला सुरुवात झालेली आहे। आता याच्यामध्ये मी अर्धा चमचा जिरा पावडर आणि अर्धा चमचा धने पावडर घालून घेतली, तुम्ही सुरुवातीला घातली तरीही चालू शकतं। आणि 2-3 मिनिटं मसाला चांगला परत भाजून घेतलेला आहे, चांगलं तेल सुटलेलं आहे। आता आपला मसाला तयार झालेला आहे। याच्यामध्ये आता आपण जी टोमॅटोची प्युरी करून घेतलेली आहे ती 5 चमचे घालून घेणार आहे। आता मसाले आपण 4 चमचे घातलेले आणि प्युरी याच्यामध्ये 5 चमचे घालून घेतलेली आहे।
बघा आता मसाल्याचा कलर कसा दिसतोय तो तुम्ही बघू शकता। मी सुरुवातीला 4 चमचे टाकले आणि त्यानंतर परत 1 चमचा टाकला, त्याच्यामुळे मी 5 चमचे याच्यामध्ये टोमॅटोची प्युरी घातलेली आहे। आता हा पण मसाला आहे तो ऑलमोस्ट 5 मिनिटं आहे ते स्लो गॅसवरती चांगला तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचा आहे। बघा इथे साईडनं थोडं थोडं तेल सुटायला लागलेले, जसं हा मसाला भाजत जाईल तसा घरामध्ये एक छान असा सुगंध दरवळला जातो, एक नॉनव्हेजची जो फ्लेवर असतो तो येतो मसाल्याला। इथं तुम्ही बघू शकता मसाला छानपैकी भाजलेला। आता याच्यामध्ये जो आपण मच्छी घेतलेली ती घालून घ्यायची आहे। याच्यामध्ये जर तुम्ही मच्छीमध्ये पीस खात असाल तर जे पीस आपण धुवून घेतले ते पीसही याच्यामध्ये ॲड केले तरीही चालू शकतं, पण ज्यांच्या घरामध्ये खात नाही तर त्याच्यामध्ये फक्त जर नुसता रस्सा पाहिजे असेल तर त्याच्यासाठी तुम्ही डोक्याचा भाग आणि शेपटीचा भाग आहे तो याच्यामध्ये घालून घ्यायचा, म्हणजे त्याचा रस्सा खूप छान टेस्टी बनतो। बघा आता काय मस्त असा कलर आलेला आहे तो छानपैकी। आता जरा गॅस फास्ट करायचा आणि छान उकळी काढून घ्यायची। याला मच्छी शिजायला अजिबात वेळ लागत नाही। याच्यामध्ये मी गरम पाणी घालून घेतलेले त्यामुळे कट हा छान येतो। साईडला गरम पाणी करत ठेवलं होतं त्यामुळे तुम्ही कालवणाला बघू शकता एक लाल भडक असा मस्त असा कट आलेला आहे। अप्रतिम अशी रेसिपी आहे। इथपर्यंत जर रेसिपी बघत असाल, रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक आणि शेअर करायला विसरू नका। चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा अशाच आपल्या गावरान रेसिपी पाहण्यासाठी। बघा मंडळी आपली रेसिपी तर तयार झालेली, काय मस्त कलर दिसतोय आणि खायला म्हणाल तर खूपच टेस्टी लागते। हा जो रस्सा आहे तो तुम्ही वासाच्या भाताबरोबर किंवा मग भाकरी, मग कोणतीही भाकरी असो त्याच्यासोबत अप्रतिम असा लागतो। चला तर आता 1-2 मिनिटं मी आणखीन हा रस्सा आहे तो उकळून घेणार आहे आणि गॅस बंद करणार आहे। आता हा रस्सा आपला तयार झालेला आहे, गॅस बंद करून घेतलेला आहे। अप्रतिम असा दिसतोय। तुम्हाला रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा। आवडली असली तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। बेल आयकन प्रेस करा अशाच आपल्या काही गावरान आणि सिंपल रेसिपी पाहण्यासाठी। चला तर मंडळी मी तर आता टेस्ट करून बघणार आहे कसा झालेला आहे। चला तर आपला रस्सा तयार झालेला आहे, मी सर्व पण केलेला आहे। तुम्ही चपाती सोबत, भाकरी सोबत किंवा भातासोबत हा सर्व करू शकता। मी इथं चपाती बनवलेली आहे, याच्यासोबत मी हा मच्छी फ्रायची रेसिपी पण अपलोड करणार आहे। तर ती रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर नक्कीच संगीता सोमी किचनवरती तुम्हाला पाहता येईल। या आधीच्या पण आपल्या रेसिपी आहेत तर त्याही तुम्ही नॉनव्हेजच्या रेसिपी पाहू शकता। इथं बघू शकता अप्रतिम असा मच्छी फ्रायची रेसिपी आपली झाली। त्याचबरोबर प्रॉन्स फ्रायची पण रेसिपी आहे। तुम्हाला या रेसिपी पाहिजे असतील तर नक्की बघा। कशी झालेला आहे व्हिडिओ तर नक्की कमेंट करून सांगा।